डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप, डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डॉक्टर डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी पुणे, डॉक्टर डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळंसदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरील राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील बसस्टॉप परिसरात व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे अद्याप न काढल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड येथील अभियंत्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चंद्रे बसस्टॉप लगत काही व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक जागेत अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत दर्पण न्यूजमधून अनेकदा आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर संबंधित खात्याने व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. 10 दिवसात अतिक्रमणे काढून घेण्याचे आश्वासन टपरीधारकांकडून देण्यात आले होते. मात्र महिनाभर उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी ही अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार होती, पण ती काढली नाहीत. संबंधित खाते आणि व्यावसायिक यांच्यात सेटलमेंट झाली का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी कोल्हापूर गारगोटी मार्गावर असलेल्या अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तळाशी बसस्टॉप ते शेळेवाडी बसस्टॉप या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे व्यावसायिकांनी केली आहेत. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे तळाशी बसस्टॉप ते शेळेवाडी बसस्टॉप अपघात क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर येथे प्रत्येक अमावास्येला मोठी यात्रा भरते. हजारो भाविक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे चंद्रे बसस्टॉप परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. स्थानिकांच्या मते महिन्याला 8 ते 10 लहान मोठे अपघात येथे घडत असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. बस स्टॉप समोर चंद्रे ग्रामपंचायतीची स्वागत कमानही रस्त्यात आल्याने धोका वाढला आहे. तसेच बस स्टॉप परिसरातील वड व सिसा या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर झुकल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित खात्याने तातडीने अतिक्रमण हटवून झाडांच्या फांद्या छाटाव्यात, तसेच स्वागत कमान काढून टाकावी अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.